विठुराया 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 साकडे घाली तो ज्या ठिकाणी आलो तेच हे तीर्थक्षेत्र इथं संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो। अशा भूमीत आल्यानंतर या ठिकाणी का आलो तर एकच विषय आहे की आम्ही गेली कित्येक वर्ष झाले माध्यमांद्वारे लेखणी चालून वृत्तपत्रामध्ये छापून येईपर्यंत हे ठीक आहे, परंतु त्याचा इफेक्ट होत नसेल तर आम्हाला दुःख वाटतं। गेली 10 वर्ष झाले आमचा जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे इंद्रायणी आहे आणि इंद्रायणीकडे दुर्लक्ष केलेल्या सर्व घटकांना मी इशारा देऊ इच्छितो, जर आपण त्वरित लक्ष केंद्रित केलं नाही तर याहून कठोरात कठोर पाऊल उचलले जाईल। धन्यवाद। नमस्कार, आपण आलो या विठुरायासाठी का आलो हे जाणून घेण्यासाठी आपण पर्यावरण प्रेमी जे कायम गेली 10 ते 12 वर्ष झाले कार्य करतात या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी विठुरायाकडे साकडे आहे। साकडे संमेलनासाठी हे विठुराया धरून राहतात जेथे हा पर्यावरण वाचवण्यासाठी उभा हात प्रसाद आवली। नमस्कार। आज आपण निवेदनामध्ये काय काय तुम्हाला अपेक्षित आहे? आज आम्ही या ठिकाणी देहू, आळंदी आणि पंढरपूर वासी म्हणून आम्ही विठ्ठलाला साकडं घालायला आलोय आणि ते साकडे एवढ्यासाठी घालतोय की महाराष्ट्रात खास करून पिंपरी चिंचवडचं हे पर्यावरण धोक्यात आलेलं आहे। नजीकच्या काळामध्ये जर काही गोष्टी बघितल्या की आपल्याला इंद्रायणी फेसाळलेली दिसली, महाराष्ट्रामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमधली अवैध वृक्षतोड आहे, त्याचबरोबर वायू प्रदूषण आहे आणि हवामान बदलातले जे काय आपल्याला अनुभव येतात मग ते वादळं असू दे, ते पूर असू दे, पडणारा दुष्काळ असू दे, ह्या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी प्रशासनाचं, शासनाचं दुर्लक्ष होत आहे। याआधी देखील आम्ही शासन दरबारी हे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून मांडले, पण त्याच्याकडे शासनाचं, लोकप्रतिनिधींचं कुठं लक्ष जाईना। शेवटी आम्ही अधिवेशनांमध्ये गेलो, पर्यावरण ते तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांना भेटलो, आम्ही मुंबईला जाऊन आलो, दिल्लीला देखील आम्ही पर्यावरणासाठी गेलो, पण कुठे न्याय मिळताना पर्यावरणासाठी दिसत नाही। या ठिकाणी पर्यावरण मंत्री आहे का नाही हाच मुद्दा आहे। आता या विठुरायाला आम्ही साकडे घालण्यासाठी एवढ्यासाठी आलोय की विठुराया आता तूच उभा ठाक रे, ही धरणी माय तुला मारतीये हाक रे, आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री मिळावा आणि महाराष्ट्रासमोरचे जे पर्यावरणाचे प्रश्न आहेत ते कुठेतरी शासनाच्या, प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमात यावे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीचं जे भविष्य हे सुरक्षित केलं जाईल। मला सांगा, या ठिकाणी देहूमधील आमचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भाऊ मसुडे आभाय, रामकृष्ण आणि मला सांगा, इंद्रायणीची अवस्था ह्याच परिस्थितीला कशी आहे? आज सर्वात जास्त दृष्टिकोन असेल तर आमच्याकडे पर्यावरणप्रेमी लाखो वारकरी देहू, आळंदी आणि पंढरपूर या वारीला येत असतात आणि वारीला आल्यानंतर इंद्रायणीचं प्रदूषण पाहिल्यानंतर हे पाणी तीर्थ आहे की या शहरांचं मलमूत्र, हाच प्रश्न त्या वारकऱ्यांना पडलेला असतो आणि म्हणून वारकरी खूप दुःखी कष्टी झालेला असतो आणि याला कुठेतरी वाचा फोडावी। अनेक शासकीय यंत्रणांचे उंबरठे गिळवले, अनेक मंत्र्यांना निवेदन दिले आमच्या प्रशांत भाऊच्या माध्यमातून, आळंदी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक संस्था आम्ही अनेक वेळा आंदोलन करतोय, आक्रोश करतोय, उपोषण करतोय आणि शेवटी न राहून जगाचा पोशिंदा संपूर्ण आमच्या सृष्टीचा मायबाप विठ्ठलाला शेवटी साकडं घालावं लागले। हे पांडुरंग परमात्मा, तू तुझ्या भक्तांसाठी जसा धावून गेलास तसा आमच्या पर्यावरणप्रेमीसाठी सुद्धा तू धावून ये आणि इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा या ज्या तुला चंद्रभागा म्हणून तुझ्या दारामध्ये आलेल्या आहेत, या सर्व नद्या स्वच्छ, सुंदर, निर्मळ जलपर्णीमुक्त करण्यासाठी हे पांडुरंग परमात्मा तूच आम्हाला ताकद दे आणि ह्या लबाड लांडग्या राजकीय पुढाऱ्यांना अक्कल दे
आता तरी आपली नदी आता तरी या नद्या वाचवणार आहात का नाही? आणि वारकऱ्यांना आपण हे मलमूत्र तीर्थ म्हणून पाळणार आहात का? नमामि चंद्रभागा म्हणजे काय? तर चंद्रभागा नदीला येणाऱ्या सर्व नद्या या स्वच्छ सुंदर निर्मळ झाल्या पाहिजे, तरच आम्ही थांबू. अन्यथा येथून पुढे आमचा प्रहार हा बोलून हात जोडून असणार नाही, हे या निमित्तानं प्रशासनानं ध्यानात ठेवावं. आज या ठिकाणी आपण पाहताय, कारण की सत्य परिस्थिती आहे. जर हा ड्रेस तुम्हाला उभा दिसत असेल, रोज तुमच्या बातम्या येत असतील, तर त्या बातम्याचा इफेक्ट पडत असेल, तर मला असं वाटतं पर्यावरण प्रेम करणं चुकीचं आहे का? दुःख वाटते ज्या पर्यावरणासाठी लाखो जीव जातात माशांचे आणि पर्यावरण प्रेमी हळहळ करतात. गाव माऊली या विजू माऊलीला साकडं घालून इच्छितो, तर ते प्राण वाचण्यासाठी होऊन या पाऊले चालती पंढरीची वाट, त्या वाटेवर आम्ही आलो असता जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भूमीतील सोमनाथ आबा मसुरे यांच्यासोबत आहे. तसेच ज्या ठिकाणी आम्ही नतमस्तक आणि साकडे घालायला आलो त्या ठिकाणी प्रशांतजी राहुल ही सुद्धा आहेत. आणि त्या माऊलींची पालखी आळंदीपासून पंढरपूरला निघाली. त्या इंद्रायणी हीच ती इंद्रायणी आहे जी रडती. रडणं जर थांबवायचं असेल तर त्यासाठी आम्हाला पर्यावरण मंत्री हवा आहे. पर्यावरण मंत्री कुठे आहे हो? हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, की महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचे अत्यंत गंभीर असे प्रश्न असताना महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री नाही आहे. आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आबा हे देऊचं तुकाराम महाराजांचं प्रतिनिधित्व करतात आहे, विठ्ठल सर आहेत हे ज्ञानेश्वर माऊलींचं प्रतिनिधित्व करतात आहे, आणि मी प्रॉपर पंढरपूरचा ही विठुरायाची जी पावन नगरी आहे, ही पावन नगरी ही प्रदूषणापासून मुक्त व्हावी आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्ही सनदी मार्गाने प्रशासनाकडं आमच्या मागण्या मांडल्या, आंदोलनं केली, उपोषणं केली, चर्चा केल्या, मिटिंगा केल्या, अधिवेशनांना गेलो, मुंबईला मंत्रालयामध्ये गेलो, दिल्लीला जंतर मंतर ठिकाणी उपोषण केलं, पण प्रशासन ह्याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही. आणि आता सगळ्या जगाचं जे आराध्य दैवत आहे आमची माऊली, या विठुरायाला आम्ही कुठेतरी आता साकडं घालायला आलोय की विठुराया ही धरणी माय आता तुला देतीये हाक, आणि तू आता ह्याच्यासाठी या संरक्षणासाठी तू उभा ठाक. हे विठुरायाकडं हे पर्यावरण वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री मिळावा यासाठी आम्ही विठुरायाला इथं साकडे घालायला आलेलो आहोत. या ठिकाणी नाथांचे नाथ मुख्यमंत्री येणार ते आलेच नाही, त्याच्यामुळे आमची निराशा झाली. मात्र आमचा मुख्यमंत्री वरती आहे, त्यांनी आम्हाला जरूर आशावादी आणि न्याय द्यावा हीच अपेक्षा माऊली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र देहू आळंदी आणि पंढरपूर या संत महंतांच्या पालख्या आज पंढरपूरच्या वाटेवरती आहे. पंढरपूर जसं जसं जवळ येईल तसं जसं वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण पावलेलं आहे, आणि त्याच आनंदाच्या उधाणामध्ये आम्ही आज पांडुरंगाला साकडं घालायला जातो. जे वारकरी तुझ्याकडे येत आहेत त्या वारकऱ्यांच्या मनामध्ये एक सद्भावना आहे, हे पांडुरंग परमात्मा तुझ्या चरणी जी चंद्रभागा आहे, ही चंद्रभागा ह्या 12 नद्या मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, इंद्रायणी या सर्व नद्या मिळून तुझ्याकडे चंद्रभागा होऊन आलेली आहे. आणि येताना त्या सगळ्या नद्या या प्रदूषित होऊन तुझ्या पायथ्याला आलेल्या आहेत. हे पांडुरंग परमात्मा तुझी जर चंद्रभागा जर स्वच्छ सुंदर निर्मळ तीर्थस्वरूप पाहिजे असेल, या सर्व नद्यांवरती आज आम्हाला काम करायची संधी दे. आणि पर्यावरण मंत्री नसल्या कारणानं आमची व्यथा ऐकायला कोणी नाही, म्हणून आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी आज पांडुरंग परमात्माकडेच गारानं मांडायला आलो. हे पांडुरंग परमात्मा तुला साकडं घालतोय, जसा तू भक्तांच्या हाकेला धावतोय हे सर्व संतांना माहिती आहे. आणि आज ही जाणवून आज आम्ही पर्यावरणप्रेमी घेऊन आलो तुझ्याकडं. तू विठुराया धाव आणि आज आमच्या पाठीमागं उभा ठाक. आणि या सर्व नतदृष्टाने ज्यांनी इंद्रायणीच्या प्रदूषणाला जर आळा घालायच्यासाठी आमच्या मागं येत नाही आहेत, इंद्रायणी प्रदूषित करतात, त्या सर्वांवरती प्रहार कर आणि आपल्या नद्या स्वच्छ सुंदर निर्मळ
तीर्थ संभवू दे. हेच साकडं पांडुरंग परमात्मा तुला आज आम्ही या निमित्ताने घालतोय. रामकृष्ण पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चंद्रभागेचे प्रदूषण असेल काय तिथे वरनच सगळं येतं. दुसरा भाग. हा माझा